नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जिल्हा नागपूर पाटणसावंगी येथील स्मशानभूमी सुखसुविधा पासून वंचित. खापा पाटणसावंगी संगमेश्वर घाट येथील प्रकार. पाटणसावंगी माणसाच्या जीवनात जिवंतपणी प्रत्येक भौतिक सोयी सुविधा मिळेलच असे नाही, परंतु किमान मृत्यूनंतर तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, कमीत कमी त्यांच्या मृतदेहाला अखेरची सावली तरी मिळावी. स्मशानात अंत्ययात्रा नेण्यासाठी एक चांगला रस्ता असावा, संगमेश्वर घाटातील परिसरात विजेची सोय असावी, पाण्याचीही सोय असावी, स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. परंतु या प्रकारच्या सोयी प्रत्येक गावात असेलच. पाटणसावंगी येथील चंद्रभागा कोल्हार नदीच्या काठाच्या संगमेश्वर घाटावरील स्मशानभूमीच्या परिसरात प्रकार झाला असून गावाकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासकावर रोष व्यक्त करीत आहे. पाटणसावंगी येथील चंद्रभागा व कोल्हार नदीचा संगम असून याच काठावर संगमेश्वर घाट आहे. गत 30 ते 40 वर्षाच्या काळात या भागात छोटे छोटे नगर कॉलन्या मिळून जवळपास 25,000हून अधिक लोकसंख्या वाढली आहे. येथे मोठ्या प्रमाणावर अंत्यविधी केले जातात. त्यासाठी शेकडो नागरिक संगमेश्वर घाटातील स्मशानभूमीत अंत्यविधी करिता नागरिक येत असतात. मात्र या नागरिकांसाठी आवश्यक सुविधा नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावाची वाढती लोकसंख्या पाहता संगमेश्वर घाटातील स्मशानभूमी सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त होणे गरजेचे होते. मात्र स्मशानभूमीतील शेड मोडकळीस आली असून दशक्रिया विधी चंद्रभागा कोल्हार संगम घाटाचे खोलीकरण झाल्याने येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सुविधा नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या स्थितीत पाटणसावंगी येथील स्मशानभूमींची अवस्था अतिशय जीर्ण व मरणासन्न अवस्थेत झाली आहे. या स्मशानभूमींच्या विकासासाठी ग्रामपंचायत प्रशासक लक्ष का देत नाहीत यांचे कारण अस्पष्ट आहे. स्मशानभूमींचे पत्र्याचे शेड खूप जुने झाले आहेत. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना मृत आत्म्यावर अंत्यसंस्कार करताना पाणी टपकते. येथे येणाऱ्या मृताच्या नातेवाईकांना व लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही. उघड्यावर शौचालय करतात, त्यामुळे दुर्गंधीयुक्त प्रवाह स्मशानभूमीत शिरतो. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दुर्गंधीमुळे स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा. संगमेश्वर घाटातील त्याची स्वच्छता केली जात नसल्यामुळे स्मशानभूमीत सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी भीती पसरलेली आहे. स्मशानभूमीतील समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासक यांनी गंभीरपणे पाहून लवकरात लवकर उपाय करावेत. सावनेर तालुका रिपोर्टर पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट.